हॅलो एव्हरीवन. तर आज आपण WTI बघणार आहोत. US ऑइल. तर US ऑइल 6 मंथनुसार जर बघितलं तर सपोर्टमध्ये येऊन बसलेला आहे आता. हे जो लो आहे हा कोरोनाच्या टाइमचा लो आहे आणि हा आहे त्याचा हा टॉपचा आहे. तर आता आपण बघूया की एक मिनिट. आता जर बघितलं आपण 6 मंथनुसार तर हा एक होता सपोर्ट 6 मंथनुसार सांगतोय. ठीक आहे. 3 मंथ्समध्ये जर बघितलं आपण 3 मंथ्समध्ये पण आपल्याला एक स्ट्रक्चर बघायला भेटतंय. हा हाय होता तर हा त्याच्या कम्पॅरेटिव्ह लो तयार झाला. याच्या कम्पॅरेटिव्ह हा हाय होता तर याच्या कम्पॅरेटिव्ह हा लो तयार झाला. पण ही कॅन्डल कशी कुठं स्टॉप होते आणि कुठले लिक्विडिटी घेते ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. जर खालून लिक्विडिटी घेऊन अबो क्लोज झाली तर आपण एक बाय साईड एंट्री प्लॅन करणार आहोत. टार्गेट इथपर्यंत 80-90 पर्यंत ठेवणार. ठीक आहे. 89 किंवा 90 पर्यंत. तर आपण बघू आता काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. आणि मार्केट जर आपल्याला या झोनमध्ये मिळत असेल, हा बघा कितीचा झोन आहे तो 59-60. 60च्या झोनमध्ये जर मार्केट मिळत असेल तर आपल्यासाठी वेल अँड गुड आहे. कारण की 60 हा जो झोन आहे इथं प्रत्येक जण सोचणार की ऑइल एवढं फंडामेंटली स्ट्रॉंग असणारं इतक्या खाली जात आहे म्हणजे काही ना काही फंडामेंटली प्रमाणे डाऊन मुवमेंट येऊ शकते. ते खालची मुवमेंट एक्सपेक्ट करतील पण आपण इथून वरची एक्सपेक्ट करू. आपल्याला थोडं वेगळं सोचून चालावं लागेल. आणि जर मंथली टाइम फ्रेममध्ये बघितलं मंथली तर मंथली टाइम फ्रेममध्ये बघा आता स्ट्रक्चर काय झालेलं आहे. जेवढा मोठा रिव्हर्सल पॅटर्न तेवढं मोठं मुवमेंट असते. इथे आपल्याला स्ट्रक्चर काय बघायला भेटतंय बघून घ्या आता तुम्ही. हे बघा हा बनला हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डरची ही होती नेकलाईन. नेकलाईनला पण टेस्ट केलं गेलं आहे मार्केटने. आता नेकलाईनला टेस्ट करून ही एक पॅटर्न बनवून मुवमेंट देते का पॅटर्न लिक्विडिटी घेऊन मुवमेंटवरती देते हे बघणं आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यासाठी. या पॉईंटला आपला बाय बनतोय, इथं पण आपल्या बाय बनतोय. पण बघूया काय स्ट्रक्चरनुसार डेली विकली प्रमाणे बी बघून घेऊ विकलीमध्ये काय आहे मुवमेंट. आणि मार्केट आहे या पॉईंटला, हा पॉईंट आहे आपला सपोर्ट. सपोर्टमध्ये काय स्ट्रक्चर आहे ते बघू. मार्केटने एकदा दोनदा तीनदा 4-5 6 वेळेस 6-7 वेळेस मार्केटने त्याच पॉईंटला ट्रिगर केलं आहे. तो पॉईंट हे असू शकतो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण की इथं जेव्हा डबल टॉप दाखवलं त्याने मुवमेंट दिली. इथं हेड अँड शोल्डर डबल टॉप लोअर लो स्ट्रक्चर दाखवत आहे. तो परत हा याच्या कम्पॅरेटिव्ह जर लो बनला तर एक डाऊन मुवमेंट इथं येऊ शकते. इथून आपण अजून एक बाय साईड एक्सपेक्ट करू शकतो. बघूया तरी इथं स्ट्रक्चर जर याच्या कम्पॅरेटिव्ह हाय बनत असेल तर बघू. स्ट्रक्चरवर आहे सर्व खेळ. याचे स्टॉप लॉस टार्गेट आपण इथं टाकून घेऊ. एंट्री आहे 69. ओके 69 पकडून घ्या किंवा 70 पकडून घ्या. ओके. प्रॉफिट टार्गेट 90 पर्यंत आणि स्टॉप लॉस आहे आपला 65 ना 55च्या आसपास असेल. ठीक आहे. कारण की आपल्याला दुसरी एंट्री या पॉईंटला टाकायची आहे म्हणून. आणि जर आपल्याला ही एंट्री न भेटता अजून खाली कुठंही एंट्री भेटेल इथं तर आपण तसा रिस्क रिवॉर्डनुसार प्लॅन करू. आणि जी दुसरी एंट्री असेल अजून बाय साईड आपली ती असेल या पॉईंटला. या पॉईंटला का बरं? कारण की तिथं मिळतोय आपल्याला हे बघा मंथली हां हा पॉईंट आहे 60च्या पॉईंट आपल्यासाठी एक सायकोलॉजिकल म्हणा किंवा काहीही म्हणा पण
60-65 या झोनमध्ये आपल्याला भेटणं वेल अँड गुड आहे. 90 तर 55. ओके. हा रिस्क रिवॉर्ड आपला दुसरी एंट्री आपली रिस्क रिवॉर्डनुसार चांगली बनते. ठीक आहे. आता कुठली एंट्री परफेक्ट बनते आपली बघून घेऊ. आणि याचा एस-एल दोघी एंट्री आपल्या बरोबरच बसतील, पण याचा एस-एल आपण या लोच्या खालीच लावू. ठीक आहे. बघूया काय होतंय तर. ठीक आहे. तसं मी कळवेल तुम्हाला. थँक यू.